हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रेल्वे स्टेशनमध्ये मिळणारे कटलेट। तर चला तर सुरुवात करूया। मी एक मोठा चमचा तेल घालून घेते। तेल चांगले गरम होऊन देऊया। तेल आपले गरम झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे। आता मी हे काही वेजीस कापून घेतलेले आहे। शिमला मिर्च आहे, गाजर आहे, वाटाणा आहे, कांदा आहे, बीन्स आहे, हिरवी मिरची आणि आलं आहे। ही सर्व मी बारीक चॉप करून घेतलेली आहेत। तर आता आपण हिंग आपला चांगला भाजून रोस्ट करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा। कांद्याबरोबरच आपण वाटाणाही घालून घेत आहोत। आता हे चांगले परतून घेऊया। हे कटलेट सर्वांना खूप आवडतात। स्टेशनवर गेले तर ते हे नक्की घेऊन खातात। तर अशा प्रकारचे हे आपण बनवणार आहोत। मला कमेंट आल्या होते की आम्हाला रेल्वे स्टेशनमध्ये मिळणारे कटलेट। तर बघू शकता आपला कांदाही परतला आहे। आता यामध्ये घालणार आहोत गाजर, आलं घालून घेऊया, बारीक चॉप केलेला आहे। हिरवी मिरची घालून घेऊया। हे चांगले परतून घेऊया। मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे, कारण लहान मुले खाणारी आहे। बारीक चॉप करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालणार आहोत बीन्स बारीक चॉप करून घेतलेला आहे। आता हाही परतून घेऊया। आपल्याला जास्त परतायचे नाही, याचा क्रंची पणा राहायला पाहिजे। त्यासाठी आपण हे जास्त शिजवायचे नाही। आपण फक्त परतून सॉफ्ट होईपर्यंत परतणार आहोत। तर अशा प्रकारे मी परतत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये घालणार आहोत शिमला मिर्च। ही परतून घेऊया। आपल्याला भाज्या थोड्याशा सॉफ्ट करायच्या आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भाज्या सॉफ्ट करून घेतलेले आहे। आता यात आपण काही मसाले घालणार आहोत। एक मोठा चमचा मी धने पावडर घेतलेला आहे। गरम मसाला पाव चमचा घेतलेला आहे। हळद पावडर पाव चमचा, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, जिरा पावडर घेतलेले आहे आणि काळे मीठ घेतलेले आहे। हे सर्व मसाले आपण यात घालून घेऊया। आता हे सगळे मसाले परतून घेऊ। आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ अशामध्ये टाकले म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होते। अशा प्रकारे मी मीठही घालून घेतलेले आहे। आता आपल्याला घालायचा आहे बटाटा। मी 3 बटाटे क्रश करून घेतलेले आहे। यामध्ये एकही गुठळी नाही। अशा प्रकारे मी सॉफ्ट करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण बटाटा घालत आहोत। मी मीडियम साईजचे 3 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि ते क्रश करून घेतलेले आहे। आता यामध्ये घालून आपण याला एकजीव करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व भाजी एकत्र करून घेतलेली आहे। यातले मॉइश्चर खूप सुकून गेलेले आहे। अशा प्रकारचे आपल्याला बॅटर बनवायचे आहे। हे आपल्याला सुकतच हे बॅटर चांगल्या प्रकारे सुकवायचे आहे। यामध्ये मॉइश्चर राहिले नाही पाहिजे। अशा प्रकारे मी शेकून घेते। बघू शकता आपण याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला शेकायचे आहे।
अशा प्रकारे मी शेकून घेतले आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे आपण एका भांड्यात काढून थंड करून घेऊया आणि नंतर पुढची प्रोसेस करूया। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड झालेले आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। हे आपले कटलेटचं बॅटर चांगल्या प्रकारे मुरलेले आहे, थंड झालेले आहे। तर आता आपण याचे कटलेट तयार करण्यासाठी घेत आहोत। आता याला पुन्हा आपण एकत्र अशा प्रकारे आपण थोडे थोडे बॅटर घेऊया आणि त्याला तुम्ही गोल देऊ शकता, चौकोन देऊ शकता। अशा प्रकारे मी याला डायमंड शेप देत आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण डायमंड शेपमध्ये बनवून घेणार आहोत। दुसराही दाखवते। आपण असे थोडे थोडे बॅटर घेऊन त्याला थोडेसे चपटे करून घ्यायचे आहे आणि याला डायमंड शेप देणार आहोत। अशा प्रकारचे सर्व मी करून घेते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले कटलेट तयार झालेले आहेत। बघू शकता आपण, खूप छान दिसत आहेत। आता आपण पुढची तयारी करत आहोत। त्यासाठी मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे। अशा प्रकारे मीठ घालून घेतलेले आहे। आता आपल्याला याची स्लरी तयार करायची आहे। मीठ मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून याची एकसार पातळशी स्लरी तयार करून घेत आहोत। अशा प्रकारे आपण स्लरी तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपली स्लरी पण तयार झालेली आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। मी ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे। ताज्या ब्रेडचाच ब्रेड क्रम्ब करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला डीप करायचे आहे। स्लरीमध्ये डीप करून मग आपण हे ब्रेड क्रम्बमध्ये एक हाताने स्लरीमध्ये बुडवूया, एक हाताने, आणि अशा प्रकारे आपण ब्रेड क्रम्ब लावून घेऊया। असेच सर्व तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व कटलेट ब्रेड क्रम्ब लावून झालेला आहे आणि आता आपण तळण्यासाठी घेत आहोत। मी कढाईमध्ये तेल ठेवलेले आहे, तेल तापलेले आहे। तर चला तर आपण आता हे फ्राय करून घेऊया। एक एक आपल्याला अशा प्रकारे घालून तळायचे आहे, जास्तीचे घालायचे नाही। अशा प्रकारे मी 3 घातलेले आहे। आता आपण यांना तळून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझा व्हिडिओ, आमच्या इकडेची लाईट गेल्यामुळे व्हिडिओ थोडासा स्क्रिप्ट झाला तळण्यामध्ये, मला ते दाखवता आलं नाही। तर माझे आता हे रेल्वे स्टेशनमध्ये मिळणारे आपले वडे, हे कटलेट तयार झालेले आहेत। अशा प्रकारचे मी कटलेट तयार केलेले आहेत। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मी टमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एकदम सुंदरसे असे वडे बनलेले आहेत, कटलेट बनलेले आहे। तुम्ही करून बघा। अशा प्रकारचे तुमच्या मुलांना खूप आवडतील। नवनवीन पद्धतीच्या रेसिपीसाठी LTB किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।